पुणे सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात घडला। या अपघातात 3 ते 4 कार एका कंटेनरला जोरात धडकल्या। या अपघातात सुमारे 7 ते 8 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। शहरातील नामांकित MIT ADT युनिव्हर्सिटीच्या आवारात हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला। आपल्या मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला मुलीच्या वडिलांनी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये चांगला चोप दिला। या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीला एक विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून त्रास देत होता। वारंवार होणाऱ्या या छळामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर ही बाब आपल्या वडिलांना सांगितली। कॅफे पीटर या हॉटेल ब्रँडच्या व्यवहारात सुमारे 2,04,93,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात कॅफे पीटरच्या ब्रँड संचालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। चॅन सिओक जंग उर्फ पीटर जंग, मूळ राहणार दक्षिण कोरिया, सध्या राहणार वडगाव शेरी, आणि कमलेश मारुती काळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी आता वेगाने पुढे सरकत आहे। CID कडून VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या विमान कंपनीची सखोल तपासणी सुरू झाली आहे। कंपनीचे मालक VK सिंग यांची CID कार्यालयात चौकशी करण्यात आली। हडपसर मधील मगरपट्टा परिसरातील कल्ट हॉटेलमध्ये होळी पार्टी दरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी हडपसर पोलिसांनी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत। एका प्रकरणात महिलांना मारहाण व विनयभंग केल्याचा आरोप असून दुसऱ्या प्रकरणात घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना अरेरावी करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानशिलात लगवणाऱ्या गुंडावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना जामखेड येथे घडली। सागर किसन मोहोळकर असं या गुंडाचं नाव आहे। बुधवारी सायंकाळी जामखेडमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केला। या हल्ल्यात त्याला 4 गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला। त्याला पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलं।